देखो अब कैसी खेल रही है, अब पहचानने लगी है धीरे धीरे। पिल्लू पिल्लू माझी, पिल्लू माझी उभी राहिली। और दीदी जा रही है दुकान मेरे को बता दो आने पोळीन आमची येणार होती 11 11:30 पर्यंत। अजून काय माहिती चिंचोटीला येते ती वरती। हो काय काय सांगितलं होतं तिला? सुरमई सांगितलेली, पापलेट, हो काय बांगडे। नाही ते आम्ही आता इथे नेहमी बसतोय ना, ते तुम्हाला आणून सांगितलं असतं। आता ती येते, मामी बोलली नेहमीची आहे ना। हा तेव्हा आणलं असतं, तेवढं मागायची कोण आणत नाही। हा ना, हलव्याही फुल काय घेऊ बघा। माकलं नको, ये बघ मस्त मटण देव नको। ते हे काय खाली हे नांदवे आणायला पाहिजे होते तेवढे चांगले। काय नाही 100 मच्छी नाही माकला दाखव। 50 आम्ही सकाळी नाश्ता करतो। माकला करायचे चपाती माकलं 150 रुपयाची, 200 बोलली, 150ला घेतली। हे वाटण, हे कालवं नाही, माकुल म्हणजे ऑक्टोपस। हा माकलं ते मम्मा इथं मॅरिनेट करते। हे आणलंय। हे गाईज, तर आम्ही गेलेलो हनुमान जयंतीला आमच्या गावाला, माझ्या गावाला म्हणजेच अलिबागला। तर हे माझं माहेरगडचं गाव आहे अलिबाग, आणि सेम गावात माझ्या मम्मी पप्पांचं दोघांचंही गाव आहे चिंचोटीच। तर इथे चाललेली स्वामिनीची स्ट्रेटनिंग, कारण की उद्या होती पालखी। आणि आज आम्ही सांगितलेलं एका कोळीनीला मच्छी आणायला, पण तिने आम्हाला मारली टांग चांगलीच। तर टाईम पण खूप चाललेला, म्हणून ह्या आधीची जी क्लिप आहे ती आम्ही दोघं गेलेलो मच्छी आणायला। बरं झालं ते होते, नाही तर वांदेच झाले असते आमचे पण जेवायचे। तर इथे अशा प्रकारे मी केलेली स्वामींची स्ट्रेटनिंग पटकन। आणि जेवढं ह्या दिवशी शूट केलेलं तेवढं मी इथे टाकलं आहे। ह्या पुढचा व्लॉग आहे तो नेक्स्ट डेच आहे। आणि हे इथे चाललेलं सगळं डेकोरेशन। tomorrow आणि मी पेटवलेली चूल इथे, ते मी तुम्हाला दाखवत होती, ती पण पहिल्यांदा। आणि ही चूल पण नवीनच आहे, आम्ही जाताना घेऊन गेलेलो मामीला। आणि ही होती बुंदी 1 किलो वेगळी, आणि कितीतरी किलो होती जी मम्मीनी नवस केलेला बाबूसाठी। तर हे सगळं आम्हाला देवळात द्यायचं होतं उद्या। tomorrow हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आजच्या दिवसाची झाली आहे मस्त अशी सुरुवात। तर मी उठलेली 5:30 वाजताच, कारण की माझी बाबू उठलेली आणि ती उठून थोडा वेळ खेळली आणि परत झोपली। तर आत्ता मी झाली आहे फ्रेश आणि रेडी। जस्ट मी केला आहे शार, आणि हा आलेला आहे मामा। हा मामा एक आलेला आहे टायमावर। किती वाजता आला? रात्री 2 वाजता, 2:30 वाजता। तर इथे मी काढत होती मस्तपैकी कचरा, पूर्ण घराचा कचरा काढून झाल्यानंतर आम्हाला करायची होती तयारी हनुमान जयंतीची, कारण की आम्हाला ओटी पण भरायला जायचं होतं, पाया पण पडायला जायचं होतं, आणि बाबूचा जो नवस होता मम्मीनी केलेला तो पण पूर्ण करायचा होता। तर इथे भाऊ पण मला थोडीशी हेल्प करत होते। तर सगळं आवरून मी केली आहे तयारी, त्यानंतर आम्ही गेलो आहे। तर कंटिन्यू बघत राहा। आता मी ते काढला थोडासा कचरा, भाऊ करतील पूजा, आणि मामी आणि ते बाबू स्वामिनी वगैरे सगळे गेलेत हनुमान जन्म आहे ना तिथे मंदिरात। तर आता येतील थोड्या वेळात, तोपर्यंत इथलं ऑलमोस्ट रेडी आहे। आणि मम्मा आता करते, आजारी आहे तरी पण करते, चाललं आहे तिचं नाश्ता, चपाती भाजी काहीतरी बनवते, दाखवते तुम्हाला, थांबा। आणि थोड्या वेळात म्हणजे काय 12-1 वाजता की 2-3 वाजता काय मला माहीत नाही, तोपर्यंत व्हायचं रेडी आणि जायचं मिरवणूक वगैरे निघते ना, सोंगं वगैरे निघतात, ते सगळं बघायला। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेल। पंकू त्याला कधी बाबा त्याच्या हाता लागतो।
पाणी भरणं हं? पाणी चेरी आणि तिचे पप्पा वर झोपतात. आम्ही सगळे वर झोपलेलो मस्त आरामात. का बाबू? माझी बाबूची झोप पूर्ण झाली महत्त्वाची वर म्हणजे आता खाली सगळा गोंगाट सगळ्यांचा आवाज त्याच्यामुळे ती झोपच तिची पूर्ण होत नव्हती. आम्ही झोपलेलो वरती आणि आता आम्ही दोघी उठलो आहे आणि चेरी आणि चेरीचे पप्पा अजून झोपले. आणि टी शर्ट आता घालतील मे बी आत्ताच वाटतं. संघर्ष मित्र मंडळ त्यांचं मंडळ आहे ना, मग ते टी शर्ट आता घालतील आणि सगळ्या बायका मस्त रेडी वगैरे होऊन मग जातील मिरवणुकीला. तर ते पण तुम्ही थोडे तांदूळ ठेवते थोडे नाही करत. हां मला ते काय कर कसं तयारी करते? पुलाव खावा पुलावची गोणाची पोहे कांदा पोहे. तुझ्या मम्माने केल्या चपात्या. हो ते कढई दे मग. इथे वालाची भाजी. तुला काय पाहिजे? लांबच्या पिढीला बोलतात. मोबाईल बघ ही कढई आणि मग मी आधी काय करते पोहे बनवते ग. पोहे त्यानंतर पुलाव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे गाईस, तर आता आम्ही चाललोय देवळात पाया पडायला. तर ते पण तुम्हाला मी दाखवते. आधीचं मला काही शूट करायला भेटलं नाही कारण की सगळी गडबड चालली आहे. त्यात बाबू सांगली रडते वगैरे ते सगळं चाललं आहे. तिचंच पाठी. आता आम्ही चाललो पाया पडायला तर ते मी तुम्हाला दाखवते. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा. आणि तिचा नवस होता ना तर त्याची बुंदी घेऊन आम्ही चाललोय नवसाची. मग तर आता चाललोय आम्ही ओटी भरायला आणि पाया पडायला देवळात. मम्मी आणि मी आणि सगळे आहेत पुढे. मग आम्हाला दिलं ना ब्लॉग करायला द्यायला यायचे. हाय करा. कुठे चाललात? आम्ही चाललो मंदिरात. कशाला? मंदिरात का मंदिरात? मंदिराला. अच्छा ओके. रमेश बाळा पाटील एक समाजसेवक यांनी पावसाळ्यामध्ये आपल्या कार्यालयाचा सुद्धा बंद झाल्या होत्या अशा वेळेला ते मोठे भरण्याचं काम केलं. स्वखर्चाने पिकांची त्यांनी माती आणून टाकली होती म्हणून माती टाकली होती त्याबद्दल ग्रामस्थांचे खूप खूप आभार आहे. शाळा आणि श्रीफळ ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला सत्कार करतो. खूप खूप धन्यवाद.
बघतो बरोबर काहीतरी रे कसं बघतोय हा माली बाबू ब्लॉग मध्ये